या सगळ्याविषयी बोलण्याकरता अखिल चित्रे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। एकीकडे युती संदर्भात काही बोलू नका, शांत राहा, आगामी काळात सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील असं खरं तर वारंवार राज ठाकरे यांच्याकडून आपल्या कार्यकर्त्यांना सांगितलं जातं, कानमंत्र दिला जातो। अशातच फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यात भेट होणं, चर्चा होणं, बेस्ट पतपेढीच्या निकालानंतर काय पहिली प्रतिक्रिया आहे? मुळात ही सगळी चर्चाच हास्यास्पद आहे। त्याचं कारण असं आहे, देवेंद्र फडणवीसजी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि मुख्य प्रवाहात राजकारणात काम करणारे जे नेते असतील, जसे सन्माननीय राजसाहेब ठाकरे आहेत, त्यांना जर राज्यासंदर्भात कोणते विषय असतील तर ते मुख्यमंत्र्यांना भेटणं अनिवार्य आहे। आता ह्याच्यावर आपण तर्कवितर्क लावणं हे जोपर्यंत संदर्भ पुढे येत नाही की सन्माननीय राजसाहेब ठाकरेंची आणि देवेंद्र फडणवीसांची भेट कोणत्या विषयावर झाली, काय संदर्भ आहे त्याचा, तोपर्यंत मला असं वाटतं की हे सगळे तर्कवितर्क काढणं अत्यंत चुकीचं ठरेल। अगदी अखिलजी, काही वेळापूर्वी आपण नवनाथ बन यांच्याशी सुद्धा संवाद साधला। त्यांचं असं म्हणणं होतं की आत्ता मात्र आगामी काळामध्ये शिवसेना म्हणजे ठाकरेंची शिवसेनाच खरं तर विसर्जित होण्याची वेळ येणार आहे। त्यामुळे जे राऊतांनी आज प्रतिक्रिया दिलेली आहे की गणपतीचं निमंत्रण देण्याकरता गेलेले असतील, त्यावर मात्र नवनाथ बन यांनी जोरदार पलटवार केलाय। काय माहितीये का, आता ते नवनाथ बन काय म्हणाले ह्याला इतकं सिरियसली घेण्याची गरज नाहीये, कारण ते आता नवीन नवीन राजकारणात आलेले आहेत। तर नवीन नवीन मौलवी आहे ना, जोर जोरात भांग देतो, म्हणून ते काय भांग देतात त्याच्याकडे लक्ष देण्याची गरज नाही आणि त्याला मी उत्तर देणं पण अपेक्षित नाही। अगदी, त्यामुळे तुम्हाला असं वाटतं की निवळ ही भेट म्हणजे नव्या राजकीय समीकरणाची नांदी नाहीये, केवळ महाराष्ट्रातले प्रश्न मांडण्याकरता म्हणून ही भेट असावी? 100% ते तुम्हाला कळेल की संदर्भ काय आहे। अजून आपण फक्त तर्कवितर्क लावून असं इतक्या छोट्या मनोवृत्तीचे नेते सन्माननीय राजसाहेब ठाकरे नाहीये की काल एखाद्या छोट्या सोसायटीच्या निवडणुकीचा निकाल लागला आणि लगेच राजसाहेब जाऊन मुख्यमंत्र्यांना भेटणं, हे संदर्भच लागत नाही, संदर्भहीन विषय आहे। अगदी, खूप खूप धन्यवाद आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।